नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे आणि शाळेचे पर्यवेक्षक श्री महादेव लोकरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी संविधानाचा सन्मान करण्यासाठी सुंदर अशी रांगोळी साकारून उपस्थितांची मने जिंकली। तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून हस्ताक्षर आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले। श्री रोहित भागवत यांनी संविधानाचे महत्त्व काय ते विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं। या कार्यक्रमाचे आयोजक श्री रोहित भागवत यांनी केले, तर त्यांना श्री दौडमणी सर, श्री रेणकर सर व श्री बागुल सर यांचे सहकार्य लाभलं। यावेळी गोम वेदक विद्या मंदिर तळाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू। आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। जय हिंद। 1949 या साली आपल्या या संविधानाचं पूर्ण संविधान साकारलं गेलं आणि त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपण ते अंमलात आणण्यासाठी आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो। आपल्या देशाच्या या घटनेच्या संदर्भामध्ये अत्यंत 2 महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपली ही जगातली सर्वात मोठी लिखित ही राज्य घटना आहे। आपली ज्या देशाची जी घटना आहे ही जगातल्या सर्वात मोठी अशी ही लिखित घटना आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठा लोकशाहीचा जो आपला देश आहे भारत देश, की सगळे देश आपल्या देशाकडे अत्यंत आदराने बघतात की हा लोकशाहीचा देश आणि या मोठ्या लोकशाहीची धारणा करणारे हे संविधान किती मोठा आहे याची इतर देश खूप कौतुक करतात आणि आदराने आपल्याकडे बघतात। याचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूचे जे देश आहेत त्या देशांची राज्य ही घटना आहे ही अनेक वेळा बदलली गेलेली आहे। कुठले आपले देश आहेत तर पाकिस्तान हा जो देश आहे आपला, त्याची घटना साधारणतः 3 नव्या या पाकिस्तान देशाच्या घटना बदलल्या गेल्या। आपल्या शेजारचा श्रीलंका देश आहे, या श्रीलंका देशाची सुद्धा ही घटना आहे, ही घटना सुद्धा बदलली गेली। आपल्या शेजारी नेपाळ हा देश आहे,
या नेपाळ ह्या देशाची सुद्धा घटना 6 वेळा बदलण्यात आली, परंतु एवढ्या मोठ्या लोकशाहीचा आपला देश, या देशाची घटना अजूनही ती कायम आहे आणि अत्यंत ठाम आणि अत्यंत इतकी लवचिक असून सुद्धा सर्वधर्म समभाव आणि प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक सामाजिक या सगळ्या विकासांवर गोष्टींवर लक्ष ठेवून एक आधार देणारी आपल्या देशाची घटना आहे। त्यामुळे आपल्या देशाच्या या घटनेवर आपण अत्यंत अभिमान बाळगला पाहिजे। आणि मग हे सगळं करत असताना हे मी तुम्हाला का सांगतो याची जाणीव लक्षात ठेवा की जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा आपला देश आता 1945 साली स्वतंत्र होण्याच्या दृष्टीने सगळ्या बोलणी चालू होत्या आणि तेव्हा घटना समिती नेमण्यात आली आणि ही घटना समिती या देशाचा कारभार कसा होईल यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे संविधान तयार करण्यासाठी गेलेले आहे। आणि या घटना समितीच्या 8 समित्या स्थापन केल्या गेल्या। या 8 समित्या स्थापन करत असताना त्यापैकीची मसुदा समिती होती। या मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मसुदा समिती काम करत होती आणि हे काम त्यांनी 141 दिवसांमध्ये पूर्ण केलं। सर्वात याचं श्रेय जातं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे। आणि आपल्या आजच्या या संविधानामध्ये 448 अनुच्छेद व 12 अनुसूचित आहेत आणि तसेच त्यांना या सगळ्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे श्री एन राव व प्रमुख मसुदा लेखक एस एन मुखर्जी यांचाही उल्लेख आदराने इथे आपण केला पाहिजे। संविधान सभेमध्ये विधिज्ञ कायदे तज्ञ यांनी या मसुदा म्हणजे ड्राफ्ट, एखाद्या गोष्टीचा ड्राफ्ट हे आम्ही का तयार केलं आणि आम्ही कशासाठी तयार केलं हे सांगत विश्लेषण 114 दिवस विश्लेषण करत होते की आपल्या या संविधानावर हे संविधानाची कलमं कुठली आहे, अनुच्छेद कुठले आहेत आणि ती का असली पाहिजे याचं विश्लेषण 141 दिवस करत होते। त्यामध्ये 7635 दुरुस्त्या मांडल्या गेल्या तेव्हा आणि त्यातल्या 2473 त्या स्वीकारल्या गेल्या आणि अंतिम मसुदा 395 अनुच्छेद व 8 अनुसूची असा आपल्या संविधानाचा फॉर्म्युला ठेवला। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।